मी ना मेशोवरून खूप सुंदर अशा काठपात्राच्या साड्या आणलेल्या आहेत. 9 साड्या असणार आहेत. 1000 रुपयाच्या आतमध्ये असणार आहेत सगळ्या साड्या आणि साड्यांची क्वालिटी आहे ना बेस्ट आहे. सो पहिली साडी बघून घ्या. खूप सुंदर अशी गौरी पैठणी ही साडी आहे. मी घेतली तेव्हा याची किंमत आहे ना जास्त होती, पण आता तुम्हाला ही अजून कमी किमतीत भेटणार आहे. साडीचं सूत आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे. साडीची जी बॉर्डर आहे ना ती सुद्धा खूप सुंदर सिल्कच्या थ्रेड मध्ये आहे, म्हणजे गोल्डन कलरची. अजिबात घसरणारं सूत नाहीये. मी तुम्हाला व्यवस्थित जवळून दाखवत आहे आणि घातल्यावरती सुद्धा बघा किती चापून चोपून बसते. म्हणजे ही साडी आहे ना तुम्ही अजिबात मिस करू शकत नाही. खूप सुंदर असा एकदम मेहंदी कलर आहे. याच्यामध्ये अजून एका दुसरा कलर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. सुंदर असे येलो अँड पिंक कलरचे जे मोर आहेत ना बॉर्डरवरती ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. स्पेशली ही साडी आहे ना मी पहिल्यांदाच घेतलेली आहे. अशी साडी मी अजून घातली सुद्धा नव्हती या पॅटर्नमध्ये, म्हणजे गौरी पैठणी. आणि मला वाटलं होतं की थोडीशी घसरणारं वगैरे मटेरियल असेल, पण अजिबात नाही. तुम्ही बघत आहात घातल्यावरती सुद्धा किती चापून चोपून बसत आहे साडी. तर तुम्हाला जर या सगळ्या साड्या म्हणजे इथून पुढे पण तुम्ही ज्या बघचाल ना त्याच्या लिंक हव्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन चेक करा. त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रोडक्टच्या लिंक दिलेल्या आहेत. आता दुसरी साडी आहे ना ती मुनिया बॉर्डर पैठणी साडी असणार आहे. आता बघा पैठणी साड्यांमध्ये काय होतं, बऱ्यापैकी ना खूप महाग भेटतात, पण मेशोवरती जर तुम्ही घ्यायला गेला तर त्या चांगल्या किमतीमध्ये रिझनेबल तुम्हाला भेटून जात. दुकानात जर अशा साड्या तुम्ही घ्यायला गेला ना तर महाग भेट. आणि याच्यावरती ब्रॉकेटचा ब्लाऊज असणार आहे. याच्यावरती जर तुम्ही बोटनेकचा वगैरे ब्लाऊज शिवला तर ट्रस्ट मी ही साडी खूप सुंदर दिसणार आहे. अगेन साडीचं सूत अजिबात घसरणारं नाही आहे. साडीची बॉर्डर जशी मुनिया पैठणची बॉर्डर असते ना एक्झॅक्टली तशीच आहे. थोडीशी कॉपर टोनमध्ये याची बॉर्डर असणार आहे. खूप जास्त गोल्डन पण नाही, जे की खूप सुंदर दिसत होतं ॲक्च्युली कॉम्बिनेशन. याच्यामध्ये भरपूर कलरसुद्धा अवेलेबल आहेत. याच्यातला मी अजून एक कलर मागवलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला पुढे बघायला भेटेल. हा पर्पलवाला किंवा वांगी कलर तुम्ही म्हणू शकता, तो मी तुमच्यासोबत सगळ्यात पहिले शेअर करत आहे. पदरावरती बघा खूप सुंदर असे मोराची डिझाईन असणार आहे. आता कलांजली पैठणी साडी तर तुम्हाला माहिती आहे किती जास्त ट्रेंडमध्ये आहे सध्या, कारण की याच्यावरती जो ब्लाऊज येणार आहे ना तो पूर्ण हेवी वर्कवाला ब्लाऊज आहे. आता या ब्लाऊजला जर तुम्ही वर्क करून घ्यायला गेला ना नॉर्मली बाहेर तर 1,500-2,000 तर आरामात लागतं, पण 1000 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला साडीही भेटणार आहे. तुम्हाला खूप सुंदर असं त्याच्यावरती हेवी ब्लाऊज. ॲक्च्युली ह्या कलांजली पैठणी आहेत ना त्या 1000च्या वरती आहे मे बी याची प्राईस, पण ट्रस्ट मी दुकानामध्ये तुम्हाला ही 3-4 हजाराच्या खाली कोणीच साडी देणार नाही. आणि हा पहिलाच कलर बघून घ्या किती सुंदर आहे. फिरता कलर असणार आहे, थोडासा ऑरेंज अँड गोल्डन टोनमध्ये. खूप सुंदर कलर दिसत होता ॲक्च्युली घातल्यावरती. आणि आपला मराठमोळा लुक आहे ना तो अशाच साड्यांमध्ये खूप सुंदर दिसतो, जसं की लग्नामध्ये, फंक्शन्समध्ये. खूप सुंदर कलर आहे. त्याचबरोबर साडीची बॉर्डर वगैरे खरंच खूप सुंदर आहे. अशा साड्या ना फंक्शनमध्ये आपल्या म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला सणावाराला नक्कीच उपयोगी येतात. याच्यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा तुम्हाला बरेच अवेलेबल असणार आहे. सो ही साडी तर आहे ना मला खूप जास्त आवडली. साडीचं सूत आहे ना ते खूप जास्त आहे. साडीची उंची भरपूर दिलेली आहे, त्याचबरोबर लांबीसुद्धा खूप जास्त आहे. निर्या किती येत आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट साडी ना ती अजून एक मुनिया बॉर्डर पैठणी साडी असणार आहे. फक्त ही फिरत्या टोनमध्ये, अगेन ड्युअल टोनमध्ये असणार आहे. स्पेशली मला याचा पदर खूप आवडला, कारण की याच्यावरती खूप सुंदरसे 2 राजहंस होते, त्याचबरोबर मोरसुद्धा. अगेन याच्यावरती तुम्हाला खूप सुंदर असा ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार आहे. त्याचबरोबर आहे ना साडी बघा घातल्यावरती किती सुंदर दिसते. या साडीची बॉर्डर आहे ना ती एकदम नाजूक असणार आहे आणि साडी उंचीला सुद्धा भरपूर आहे. मी 5.5 फुटाची आहे तरी पण मला भरपूर साडी आतमध्ये खोचायला लागलेली होती, त्याच्यामुळे उंचीला भरपूर आहे. अदरवाईज साडी जर उंचीला छोटी असेल ना तर मला लगेचच कळून जाते. आता या साडीचा पदर आहे आणि त्याला खूप सुंदरसे टॅसल्ससुद्धा दिलेले आहेत त्यांनी. बॉर्डरवरती जे छोटे छोटे मोर पोपट असतात ना, म्हणजे जसे मुनिया बॉर्डर पैठणी साडीवरती असतात ते सुद्धा खूप सुंदर दिसत होते. आणि स्पेशली ही साडी आहे ना तीसुद्धा मला खूप जास्त आवडली. ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे शिवल्यावरती तर अत्यंत सुंदरच दिसणार आहे ही साडीसुद्धा. याचीसुद्धा लिंक आहे ना तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आता पुढची साडी बघा, जरीची सिल्क पैठणी साडी असणार आहे. म्हणजे पैठणी प्रिंटमध्ये पण ही सिल्कचं मटेरियल असणार आहे. थोडंसं शाईन करणारं मटेरियल आहे. तुम्ही जवळून दाखवलं तेव्हा बघितलं. याचा पदर आहे ना तो ट्रस्ट मी एवढा जास्त हेवी थ्रेडवर्कचा आहे ना की लिटरली साडी घातल्यावर सुद्धा मला तो असा जड वाटत होता. ब्लाऊज रनिंग असणार आहे त्याचा. अँड पदरावरती जे मोर आहेत ना ते लिटरली झाडावरती जे फांदीवरती मोर बसलेले आहेत असं विणलेलं आहे प्रॉपर असं थ्रेडमध्ये. आणि साडी घातल्यावरती खूप सुंदर दिसत होती. सिल्कची साडी असल्यामुळे थोडीशी अशी फुगल्यासारखी वाटते, पण एकदम छान अशी घरंदाज ठशीत साडी दिसते घातल्यावर. अँड खरंच खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून
कलर भेटणार आहेत. आता याची बॉर्डर बघा थोडीशी अट्रॅक्टिव्ह आहे, जशी मुनिया पैठणीची बॉर्डर असते ना तशीच आहे, पण याच्यामध्ये 2 दिलेले आहेत, जे पोपट म्हणतात ना ते 2 दिलेले आहेत, एक उलट्या साईडने आणि एक सरळ, म्हणजे असं ते कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आणि जरी दिलेली आहे ना गोल्डन कलरची काठांवरती सुद्धा, ती सुद्धा खूप सुरेख दिसत होती. आता पुढची साडी आहे ना ती खूप सुंदर अशी कलांजली पैठणी साडीचा अजून एक कलर मी मागवलेला आहे. हा ऑरेंज अँड गोल्डन अशा फिरत्या टोनमध्ये असणार आहे ही साडीसुद्धा. या साड्यांवरती ब्लाऊज बघा ना किती सुंदर ब्लाऊज भेटत आहेत, म्हणजे अगदी हेवी वर्क केलेला. हा पाठीमागचा गळा आहे, प्लस स्लीव्जवरती सुद्धा तुम्हाला खूप सुंदर असं वर्क भेटणार आहे. या साडीवरती बुट्टी जी आहे ना ती लिटरली शेवटच्या नेसत्या पदरापर्यंत दिलेली आहे, आणि ही साडी घातल्यावर सुद्धा किती सुंदर दिसत. आता या साडीवरती जो मी ब्लाऊज घातलेला आहे ना, तर या ब्लाऊजची शिलाई मी 1,500 रुपये दिलेले आहे, आणि फक्त गळ्याच्या इथे मला ते थ्रेडवर्क त्यांनी करून दिलेलं आहे, तेवढ्यासाठी 1,500. आणि जेवढ्यात मी ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे ना त्याच्यापेक्षाही कमी किमतीत तुम्हाला ही साडी भेटणार आहे. खरंच खूप सुंदर साडी आहे. साडीची जी क्वालिटी आहे ना ती सुंदर आहे. साडीची उंची, लांबी, रुंदी सगळ्याच ॲक्च्युली नऊवारी साड्या जे मी या हॉलमध्ये मागवलेल्या होत्या ना सगळ्याचीच क्वालिटी बेस्ट आहे, आणि उंचीला सुद्धा सगळ्या साड्या भरपूर आहेत. या साडीवरती सुद्धा अगेन खूप सुंदर असं पदरावरती केलेलं काम आहे. ब्लाऊजसुद्धा मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवला. आता पुढे बघा ही सुंदर अशी अजून एक मुनिया पैठणी साडी मी मागवलेली आहे. जो तुम्हाला पहिला मी पर्पल कलर शेअर केला ना त्याच्यातच हा एक दुसरा अजून एक कलर असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे, आणि याच्यावरती खूप सुंदर असं ते पिंक कलरचं लायनिंग होतं ना ब्रॉकेटच्या ब्लाऊजवरती, ते सुद्धा खूप सुंदर दिसत होतं. सो हा एक अजून एक कलर त्याच्यातला मी मागवलेला होता, की जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की कुठला कलर सुंदर दिसत आहे. सो दोन्ही कलर एकंदरीत छानच दिसलेले आहेत घातल्यावरती. ऑफकोर्स तुम्ही 2-2 साड्या एका टाईमला नाही घेऊ शकत, पण याच्यातून जो कलर तुमच्याकडे नसेल ना तर मे बी तो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता साडीचं सूत सांगायचं झालं ना तर खरंच खूप सुंदर सूत आहे. पहिलं पण मी तुम्हाला सांगितलंच होतं, मऊ सूत असणार आहे. आता ही साडी आहे ना ती लोटस प्रिंट साडी अशी असणार आहे. याच्यामधल्या मी बऱ्याच साड्या 2-3 कलर मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. याच्यावरती खूप सुंदर असे लोटसमध्ये राजहंस दिलेले आहेत. त्यांनी अशी प्रिंट आहे पदरावरती आणि बॉर्डरवरती, त्याच्यामुळे याला लोटस प्रिंट साडी असं काहीतरी म्हणतात. सो या साडीचं सूतसुद्धा खूप मऊ आहे, म्हणजे अजिबात फुगणारं नाही आहे. घातल्यावरती साडी चापून चोपून दिसत आहे. इथे जे नेक पीस घातलेलं आहे ना मी ते सुद्धा मी मेशोवरून घेतलेलं आहे. त्याचीसुद्धा लिंक आहे ना मी तुम्हाला नक्कीच देईल डिस्क्रिप्शनमध्ये. या साडीची सुद्धा उंची खूप सुंदर आहे, युनिक कलर आहे, खूप सुंदर असा पिस्ता अँड थोडासा ड्युअल टोनमध्ये येणार आहे. याच्यामध्ये पण ग्रीन कलर अँड ब्लू कलर, म्हणजे असा फिरता कलर आहे यासुद्धा साडीचा. अँड जी डिझाईन आहे ना लोटसवाली ती सिल्वर कलरमध्ये आहे, त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसत आहे. आता रॉयल ब्लू कलरमध्ये कलांजली पैठणी साडी जर असेल तर वाव, खरंच खूप सुंदर साडी आहे ही. हा कलर ॲक्च्युली म्हणता येईल ही तिसरी कलांजली पैठणी आहे जी मी आत्तापर्यंत एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो मी हा तिसरा कलर मागवलेला आहे. याच्यातल्या बऱ्याच साड्या आउट ऑफ स्टॉकसुद्धा गेलेल्या आहेत. आता मला नाही माहिती मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करेल तोपर्यंत किती साड्या स्टॉकमध्ये राहतील, कारण की भरपूर कलांजली पैठणी साड्या आहेत मेशोवरती, पण ज्या मी मागवलेल्या आहेत ना तशा पॅटर्नमध्ये लगेचच आउट ऑफ स्टॉक होत आहेत. याच्यावरती बघा पदरावरती किती सुंदर असं नाजूक काम केलेलं आहे. पिंक कलरची जे बुठ्ठ्यांचं वगैरे काम आहे ना, आणि फुल बुठ्ठी पूर्ण साडीवरती दिलेली आहे, नेसत्या पदरापर्यंत म्हटलं ना अगदी तसंच. ब्लाऊजसुद्धा तुम्हाला दाखवलं, अगेन हेवी असणार आहे. मागच्या गळ्यावरती प्रॉपर असं त्यांनी वर्क दिलेलं आहे, स्लीव्जवरती सुद्धा. आणि साडीची उंची भरपूरच आहे, चापून चोपून बसते. सूतसुद्धा साडीचं खरंच खूप सुंदर आहे. सो ही साडीसुद्धा एकंदरीत खूप सुंदर आहे. अशा मी एकंदरीत तुमच्यासोबत 9 साड्या शेअर केलेल्या आहेत. सो तुम्हाला कुठलीही साडी आवडली तर नक्कीच घ्या, क्वालिटी बेस्टच आहे. अँड ऑफकोर्स नाही आवडली तर तुम्ही एक्सचेंज रिटर्नसुद्धा करू शकता. मेशोवरती ती पॉलिसीसुद्धा आहे, पण मला नाही वाटत तुम्ही एकदा साडी घेतली तर रिटर्न करणार आहात. सो डिस्क्रिप्शन चेक करा, सगळ्या लिंक भेटून जातील. अँड अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. बाय.